आई तुझी गुरु आहे ना? हो. आणि म्हणजे ती कडक शिस्तीची असणार ना? प्रचंड. प्रचंड ना? मग ते कंटाळा नाही येत कधी कधी की आई प्रेशर करते, परफॉर्म करायचंय? मला सांगू का, आईची शिस्त नकोशी वाटते का? लहानपणी खरं सांगा. खूप वाटायचं, लहानपणी खरंच खूप वाटायचं की अरे काय यार, किती मी आईला म्हणायचे की तू माझ्याशी अशी हिटलर सारखी का वागतेस, इतकं कोण शिस्त लावतं का. आता मला ते जाणवतंय की त्या शिस्तीचा गाण्यात किती यूज होतो, त्या डिसिप्लिनचा. माझ्या आई ही सगळी वेळ पाळणे आणि ही सगळी जी सवय आहे ही माझ्या आईमुळे मला लागलेली आहे. आणि त्यामुळे आता मी तिला थँक्यू म्हणते. तेव्हा राग येत असेल ना आईचा? तेव्हा खूप राग यायचा मला. मी असं म्हणायचे तिला की अगं तू स्टुडंट्सला पण एवढी ओरडत नाहीस जेवढी तू मला ओरडतेस. बरं त्यांना ओरडलं तर त्या रडत त्यांच्या आईकडे जाऊ शकतात, तू मला ओरडली मी कुठे रडत जाऊ. आई पण तूच, गुरु पण तूच, मला काहीच ऑप्शनच नाही उरायचा. मग कधी असं म्हटलंस का की आज मला गुरु नको, मला आई हवी आज? हो, खूप वेळा असं व्हायचं. मग असं काही कधी रडत काही घडलं असं की मग मी आणि आई बाबा असा एक ग्रुप आहे आमचा, त्याच्यावर माझा पहिले कॉल असतो की आता तू आई म्हणून आता ती डील कर सिच्युएशन. गुरु म्हणून जाऊ देत नंतर. आज मी गाताना माझं थोडीशी चूक झाली आहे, पण आधी आई म्हणून उत्तर दे आणि मग तू गुरु म्हणून ते ॲनालाइज कर. आता तुझा खरं म्हणजे तू अजूनही लहान आहेस माझ्या दृष्टीने, आणि एवढ्या काही वर्षात इतकं तू काही मिळवलं आहेस. म्हणजे अगदी सारेगमपपासून ते आता सिनेमात गाणं, आता ॲक्टिंग करणं, तर आता पुढे काय करायचं आहे? मला असं वाटतं ही एका गायिकेसाठी रियाज करणे, मेहनत करत राहणे, ही एक अशी जर्नी जी सुरू आहे लहानपणापासून, ती सुरू ठेवणे हेच पुढे करायचं आहे. आणि माझे आता 3 प्रकारचे शोज करते मी. एक श्रीकृष्णावर आधारित शो आहे ज्याचं नरेशनही मीच लिहिलंय, मीच नरेट करते. हो, श्रीकृष्णाच्या लहानपणापासून ते तो मोठा होईपर्यंतच्या त्याच्या कथा आणि तशी गुंफलेली गाणी आहेत ती, आणि त्याच्यावर आधारित इंग्लिशमध्ये आहे तो शो. ते नरेशन मी स्वतःच लिहिलंय आणि मीच करते. हो, ते आता किंवा असे काही थीम्ड शोज असतात. आता आर्या आंबेकर लाईफमध्ये मी माझी ओरिजिनल गाणी गाते, ज्याच्यात मी काही स्टुडिओमध्ये काय तेव्हा घडलं होतं किंवा असं काही जे सांगते सुद्धा, किस्से सांगते. आणि काही आता आषाढीसाठी डिवोशनल शोज असतील, रेकॉर्डिंग्स तर सतत. आत्ता मी एक रेकॉर्डिंग करून आले इथे, तर हे सतत सुरू असतं. आणि काय ही जर्नी आहे, जे म्हणतात ना मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते, तसं आहे ते. तो रास्ताच कमाल आहे, तोच सुरू ठेवायचा आहे. तू लिहिलंयस एखादं गाणं? नाही, अजून गाणं नाही लिहिलेलं, पण लिहिशील आता. आई आजी यांचा तुला एवढा वारसा लाभलेला आहे, नाही का? आणि आता स्वतः पण तू एक कम्प्लीट शो जो श्रीकृष्णाचा आहे तो स्वतः तू नरेट करून गातेस सुद्धा. मग ते हिंदीत आहे की मराठीत आहे? श्रीकृष्णावरचा जो आहे तो इंग्लिशमध्ये. हां, नाही पण म्हणजे गाणी त्यातली हिंदी आहेत आणि पूर्ण इंडियन सेमी क्लासिकल म्युझिकवर आधारित आहे. म्हणजे खूप फिल्म म्युझिक पण आहे आपल्याकडे कृष्णावर आधारित, पण मी सेमी क्लासिकल काही ठुमरी, दादरा, भजन, नाट्यगीत असे विविध भारताच्या प्रांतातले सेमी क्लासिकल आणि फोक असे फॉर्म्स चूज केलेत. नक्की मला यायला आवडेल अशा या कार्यक्रमाला. नक्की मी सांगेन तुला. नक्की मला यायला आवडेल. आता एक थोडंसं असं की म्हणजे ह्याबद्दल बोललं नाही तर आपला पॉडकास्ट पूर्ण होणार नाही. अशा त्यांच्या निधनाची बातमी समजली, म्हणजे फार फार मोठा एक काय म्हणायचं, एक दिग्गज अशा आशाताईंना आपण गमावलं आहे. तर तुझं आवडतं एखादं आशाताईंचं गाणं की तुला त्यांना ट्रिब्यूट द्यायला आवडेल असं एखादं गाणं आपण त्यांना अर्पण करूया? आशाताईंची असंख्य गाणी आहेत जी त्यांची मला आवडतात, जी मी लहानपणापासून ऐकलेली आहेत. आणि लहानपणी ना मला असं त्यांचं गाणं म्हणजे युनिव्हर्सिटीसारखं होतं की प्रत्येक कसा वेगवेगळा सिलॅबस आपल्याला असतो ना, वेगळा विषय, वेगळा सिलॅबस, त्याची एक आशाबाई एक युनिव्हर्सिटीच होत्या स्वतः, की कुठल्याही प्रकारचं गाणं असो त्या लिलयाच गाऊ शकायच्या. किती त्यांचे सॉफ्ट रोमॅन्टिक सॉंग्स, गझल्स, सॅड सॉंग्स, कॅबरे काय आणि पिया तू सारखी गाणी त्यांनी, सलोनाचा सजनसारखी त्यांनीच गायली आहेत. म्हणजे किती त्यांच्याकडून शिकावं आणि किती नाही. आणि इतक्या आयुष्यातल्या स्ट्रगल्स
मधून जाऊन सुद्धा शेवटी त्या स्टेजवरती हसत उभ्या राहू शकायच्या. आणि ही ह्या 92व्या वर्षी अक्षरशः येस. किती किती त्यांच्याकडनं शिकावं. म्हणजे गाणं तर आहेच, पण एक लाईफ विजडम, सगळंच आयुष्य कसं जगावं हे सुद्धा त्यांनी एक कमाल एक्झाम्पल सेट करून परिपूर्ण आहे. काय म्हणजे त्या आनंदाने, म्हणजे त्या आल्या की त्या वयात सुद्धा काय त्या स्टेजचा चैतन्य आणि प्रेझेन्स त्या होता. वयात सुद्धा खरंच ते. आहे, खरंच आहे. त्यांचं आत्ता मला गावंसं वाटतंय असं एक गाणं आहे, एव्हरग्रीन मराठी गाणं आहे. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.